माता मृत्यू आणि बालमृत्यू होण्याचं कारण म्हणजे बालविवाह आणि म्हणून आम्ही बालविवाहावर काम करतो। मी राज्य महिला आयोगाचा पदभार घेतल्यावर माझी पहिली शिफारस राज्य शासनाला होती ती बालविवाहाच्या विरोधात होती। आम्ही युद्ध पातळीवरती बालविवाहावरती काम करतोय आणि मला 3.5 वर्षांमधली खात्रीपूर्वक मी तुम्हाला सांगेल, हा अहवालही मी तुम्हाला सादर करेल की बालविवाहाच्या विरोधातली फार मोठी लढाई आम्ही पार करतोय। पण ती 100% यशस्वी झाला असं मी मुळात म्हणणार नाही, पण 100% आम्ही प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये शेवटी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे, कारण की बालविवाहाच्या विरोधात कायदा असून सुद्धा पालक मुलीचे लग्न लावून देतात, जन्मतारखा बदलतात। त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा अशा पद्धतीने पळवाटा काढू नये किंवा चुकीचं कृत्य करू नये आणि बालविवाह होतात म्हणून माता मृत्यू आणि बालमृत्यू मोठ्या प्रमाणात होतात। मला खात्री आहे की आम्ही याच्यावरती काम करतोय आणि जिल्हाधिकारी मितालीजी यांना देखील आम्ही त्या पद्धतीने 15 दिवसामध्ये हा सगळा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत। पण हे होऊ नये याच्यासाठीच आज ही बैठक खरी बालविवाहाच्या संदर्भात घेतली आहे, कारण की बालविवाह होतात, लवकर लग्न होतात, त्याच्यामध्ये कुपोषित बालक जन्माला येतो आणि म्हणून बालमृत्यू आणि माता मृत्यू होत असतात। बालमृत्यू आणि माता मृत्यूवर काम करायचं असेल तर आपल्याला ह्याच्यावरती काम करावं लागेल आणि या सगळ्या सिस्टीमच्या माध्यमातून आम्ही काम करतोय। आमचं राज्य महिला आयोग म्हणून महाराष्ट्रामध्ये लक्ष आहे, आम्ही सातत्याने या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असतो। पण समाजाची मानसिकता सुद्धा बदलण्यासाठी पालकांची सुद्धा जनजागृती आपल्या सगळ्यांना करायची आहे आणि मला खात्री आहे आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, आपल्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने समाजामध्ये ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला। काही 2 दिवसापूर्वी शहादामध्ये एक महाविद्यालयात घटना घडली आहे, त्या ठिकाणी रोड विद्यार्थ्यांची छेड काढली गेली। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती आणि त्याचा सर्व मुलींनी प्राचार्यांकडे तक्रार केली, पण ती प्राचार्यांनी त्या मुलीवर दबाव टाकून ती पोलिसांमध्ये केस देऊ नये म्हणून त्या विद्यार्थिनीवर दबाव टाकला गेला। मोठा गंभीर प्रकार झालेला आहे। असं कोणालाही चुकीचं पाठीशी घातलं जाणार नाही। मी आज दिवसभर नंदुरबार मध्ये आहे, ती तक्रार तुम्ही माझ्याकडे द्या। मला खात्री आहे भरोसा सेलच्या माध्यमातून ही कारवाई नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचली असेल तर होईल। तुम्हाला संध्याकाळी जाईपर्यंत संबंधित कोण व्यक्ती आहे छेडछाड करणारी त्याच्यावर कारवाई झालेली दिसेल। शेवटी कायदा हा फार मोठा आहे, कोणी पाठीशी घालणार नाही आणि घालणारा सुद्धा दोषी असेल त्यांना सुद्धा याच्यामध्ये निश्चितपणाने कारवाईला सामोरं जावं। धन्यवाद। पहिल्याच दिवशी मी या संदर्भात घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक यांना सूचना दिलेल्या आहे की यामध्ये सीसीटीव्ही फुटेज मिळेपर्यंत आपण ही इमारत सील करावी। यामध्ये आम्ही आव्हान देखील केलेलं आहे की ज्या केवळ काही मुलींनी पुढे येऊन सांगितलं, पण इतर काही विद्यार्थिनी असतील त्यांनाही अशा सगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागत असेल किंवा कोणी त्रास देत असेल तर त्यांनी देखील न घाबरता मोकळेपणाने पुढे यावं आणि आपली तक्रार दाखल करावी आणि जर अशा काही विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल करत असेल तर पोलिसांनी सुद्धा तात्काळ त्याची नोंद घ्यावी। या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत, याच्यामधील आरोपी हे अटक केलेले आहेत। पण शेवटी शिक्षण व्यवस्थेला काळीमा फसणारी ही घटना आहे, अशा घटना घडू नये याच्यासाठी खऱ्या अर्थानं शिक्षक पालक संवाद किंवा या सगळ्या कमिटी समिती असतात त्यांच्या माध्यमातून संवाद साधला जावा, यासाठी आमचा प्रयत्न असतो। आरोपीला कडक शिक्षा तर होईलच आणि मी स्वतः उद्या या ठिकाणी भेटीवर देईन। ज्या काही केसेस ह्या मनोधैर्याच्या माध्यमातून जात असतात तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मेडिकल रिपोर्ट किंवा विधी सेवा प्राधिकरण ही स्वतंत्र प्रक्रिया पार पडून त्यांना 25% निधी हा सुरुवातीला तक्रार दाखल झाल्यानंतर दिला जातो। त्याच्यामध्ये ज्यावेळेस चार्जशीट दाखल केली जाते त्यावेळेस उर्वरित 75% निधी हा दिला जातो। मला खेदाने सांगावं लागेल की बऱ्याच वेळा 25% निधीचा वाटप दिल्यानंतर पुढे चार्जशीटच्या दरम्यान अनेक जण केस हे पाठीमागे घेतात किंवा त्या केसमध्ये पुरावे दिले जात नाहीत किंवा बऱ्याच वेळा तथ्य नसतं, अशा केसेस ह्या विथड्रॉ केल्या जातात। पण मनोधैर्याच्या बाबत मला खात्री आहे आमचा जिल्हा महिला बालविकास आणि विधी सेवा उत्तमरित्या काम करत असतो आणि हा निधी देत असताना मेडिकल चेकअप, त्याच्यानंतरचा FIRचा 25% निधी, चार्जशीट दाखल झाल्यानंतरचा 75% निधी याचा व्यवस्थितरित्या त्यांना दिला जातो। पण तरी सुद्धा आपल्याकडे अशी काही तक्रार असेल किंवा असं काही घडलेलं असेल तर आपण जरूर माझ्याकडे द्या, मी याची दखल घेईल। संबंधित कोणती व्यक्ती असेल की ज्यांना याच्यामध्ये चार्जशीट दाखल होऊन सुद्धा निधी जर त्यांचा मिळालेला नसेल तर ती जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेऊ। दुर्दैवी आहे, मी स्वतः DCP शिंदे आणि तपास अधिकारी यांच्याशी कालपासून संपर्कामध्ये आहे। याच्यामध्ये FIR दाखल केली काल संबंधित पीडित महिलेची, मेडिकल देखील करण्यात आली। याच्यामध्ये त्या सोसायटीच्या आवारामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे CCTV फुटेज हे जप्त करण्यात आलेले आहे। यामध्ये 8 पोलिसांच्या टीम या तपासासाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत। आरोपीच्या जवळपास हा तपास पोहोचलेला आहे। मला खात्री आहे 2 दिवसामध्ये आरोपी आपल्याला सापडलेला असेल। पण राज्यामध्ये
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.